एकादशी म्हणजे काय? एकादशी वैष्णव पंथांचे संरक्षक विष्णुदेवांच्या उपासनेशी संबंधित आहेत. हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश म्हणजे मन आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आणि ते आध्यात्मिक प्रगतीकडे नेणे होय. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. सोमवार ते रविवार यापैकी एका वारी आपल्याकडे उपवास केला जातो. एकादशी ही आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी, तसेच एकादशीला अन्नधान्याचा त्याग करून शरीराच्या आवश्यकता कमी करून भजन कीर्तन श्रवण करणे हाच उपवासामागचा खरा अर्थ आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन अशी 11 इंद्रिय देवाकडे वळवणे म्हणजेच एकादशी होय. मनाने 10 इंद्रियांवर ताबा ठेवणे म्हणजेच एकादशी होय. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशी ही विष्णूंची तिथी मानली जाते. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षात 24 एकादशी येतात. चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशींची नावे म्हणजेच कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशाकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी होय. तर कृष्ण पक्षातील एकादशी पापमोचनी, वरुदिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षटतिला व विजया अशा एकूण 24 एकादशी आहेत. एकदशा म्हणजेच एकादशी होय. अंतःकरणाचा एकच विषय असणे, सर्व इंद्रियांचा एकच विषय असणे याला एकादशी म्हटले जाते. वारकऱ्यांना वारीमध्ये व पंढरपुरात इतर काहीही दिसत नसते, फक्त पांडुरंगच दिसतो. एका पंढरीचे महिमान राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. हा भाव प्रत्येक भाविकाच्या मनात असतो. म्हणूनच पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर वारी पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाला प्राप्त होते. एकादशीची अशीही एक आख्यायिका आहे. मूर नावाचा एक दैत्य होता. या मूर नावाच्या दैत्याने त्रैलोक्य जिंकून घेतले होते आणि तो कोणत्याही देवाला जुमेनासा झाला. स्वतः विष्णू युद्धात उतरले. मात्र मूर दैत्याला ब्रह्मदेवाने असा वर दिला होता की मूर कधीही पुरुषाकडून अवध्य राहील. कोणताही पुरुष त्याला ठार मारू शकणार नाही. विष्णूंनी माया रचली. अविश्रांत चाललेल्या या युद्धामुळे थकल्याची बतावणी मूर दैत्याकडे गेली. विश्रांती घेण्यासाठी ते बद्रिकाश्रमी एका गुहेत पोहोचले. बराच वेळ झाला तरीही ते पर आले नाहीत. म्हणून मूर दैत्याने त्या गुहेवर हल्ला केला आणि निद्रिस्त विष्णूंवर शस्त्र उगारले. त्यावेळी निद्रिस्त विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. तिने मूर दैत्याशी युद्ध केले आणि त्याचा नाश केला. विष्णूंच्या 11व्या इंद्रियाद्वारे म्हणजेच मनाद्वारे या देवीची उत्पत्ती झाली, म्हणून तिचे नाव एकादशी पडले. अशा प्रकारे एकादशी म्हणजे काय हे आज आपण पाहिले. आता या एकादशीचे महत्त्व काय हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.